स्वागतापासून मनोरंजनाच्या सामान्य कुक्कुटपालन बांधवांसाठी आपला मित्र उदय लाडगेहून ऑनलाईन व्हिडिओ पाहणं सर्वांचे रायझिंग स्टार परभणी करतो. आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, कुक्कुटपालक बांधवांना आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल हे वाचले. जो कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला. जो सल्ला तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या सल्ल्याच्या अनुसार आपल्या सर्वांना आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांची व पिल्लांची डिवॉर्मिंग ही 100% करून घ्यायचीच आहे. पण जो कुक्कुटपालक बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला हा प्रश्न उपस्थित करत आहे की पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांची व पिल्लांची डिवॉर्मिंग करणं का गरजेचं आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांची व पिल्लांची डिवॉर्मिंग केली तर याचा पावसाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना कशा पद्धतीने होऊ शकतो फायदा. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा. जिथे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना आवडल्यासारखी वाटेल तिथे व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला इथे मिळत राहतो आता सतत. जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे की आता आपण सर्वांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांची व पिल्लांची डिवॉर्मिंग 100% करून घ्यायलाच पाहिजे. पण जो कुक्कुटपालक बांधव आहे तो मात्र सध्या विचारायला लागलाय की पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांची आणि पिल्लांची डिवॉर्मिंग आपण कशामुळे करायची. जर पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांची आणि पिल्लांची डिवॉर्मिंग केली तर याचा कोंबड्यांना व पिल्लांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांची डिवॉर्मिंग करत असताना कोणकोणती काळजी घ्यायची. पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांची व पिल्लांची डिवॉर्मिंग करत असताना औषधाचं प्रमाण किती घ्यायचं, कोणत्या औषधाचा वापर करायचा आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं औषध हे कोंबड्यांना द्यायचं. जर आपल्याच्यानं डोस हा त्या ठिकाणी चुकला तर कोंबड्यांवरती व पिल्लांवरती याचा काही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो का. चला सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगतो. तर मित्रांनो, पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांची व पिल्लांची डिवॉर्मिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. पण पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांची व पिल्लांची डिवॉर्मिंग करणं का गरजेचं आहे हे समजून घेण्याच्या अगोदर डिवॉर्मिंग म्हणजे आहे तरी काय हे प्रथम समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, आपली कोंबडी आणि आपली जी पिल्लं असतात यांच्या शरीरामध्ये या ठिकाणी कृमी असतात, पट्टकृमी असतात आणि जंता असतात. मग अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांची व पिल्लांची जर आपण डिवॉर्मिंग केली नाही तर काय होते प्रथम समजून घ्या. जर आपण कोंबड्यांची व पिल्लांची डिवॉर्मिंग केली नाही तर जे काही कोंबड्या आणि पिल्लं खाद्य खातात तर त्या खाद्याच्या माध्यमातून जे पोषक तत्व निर्माण होतात ते सर्व पोषक तत्व हे कृमी, पट्टकृमी आणि जंत खाऊन टाकतात. म्हणजे आपल्या कोंबड्यांच्या आणि पिल्लांच्या पोषक तत्वाचा असणारा संपूर्ण भाग यांच्या पदरात पडतो आणि त्याच्यामुळे आपल्या कोंबड्यांची आणि पिल्लांची यथोचित वाढ इथं होत नाही. लक्षात घ्या मित्रांनो, हा जो असणारा प्रॉब्लेम आहे हा अत्यंत भीषण आहे. कारण ज्या पोषक तत्वावरती कोंबड्यांची व पिल्लांची या ठिकाणी ग्रोथ अवलंबून असते, कोंबड्यांचं अंडे उत्पादन अवलंबून असते, समजा त्या ठिकाणी त्या पोषक तत्वांना या असणाऱ्या जंतांनी, कृमीने व पट्टकृमीने फस्त केलं तर याच्यामुळं आपल्या कोंबड्यांच्या व पिल्लांची जी ग्रोथ आहे ती त्या ठिकाणी थांबते. कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी होते, कोंबड्यांचं आणि पिल्लांचं वजन कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं आपल्या लक्षात घ्यावी लागेल की आपली कोंबडी आणि आपली पिल्लं ही विद्रूप दिसायला सुरू होतात. मग अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांची व पिल्लांची डिवॉर्मिंग आपल्याला पावसाळा सुरू होण्यापूर्वी करणं अत्यंत गरजेचं आहे. मग पावसाळा सुरू होण्यापूर्वी जर डिवॉर्मिंग केली तर त्याचा कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो हे प्रथम समजून घ्या. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की पावसाळ्यामध्ये आपण आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांना आणि पिल्लांना बाहेर मोकळं सोडतो. जेव्हा आपण यांना बाहेर मोकळं सोडतो तर त्या परिस्थितीत काय होत असते की बाहेर तुम्हाला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये काय असते की त्या ठिकाणी जे काही तण उगवलेलं असते
जे काही त्या ठिकाणी आपण म्हणतो हिरवळीचं खाद्य उगवलेलं असते ते सगळं कोंबड्या खातात, पिल्लं खातात. याच्यामुळं काय होत असते, की त्यांच्या शरीरामध्ये जे जीवजंतू आहेत ते जातात. त्याचबरोबर मातीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जात असते. आता माती खूप मोठ्या प्रमाणात गेली, जीवजंत खूप मोठ्या प्रमाणात गेली, तर कृमी, पट्टकृमी, जंत यांची वाढ होण्यास मदत होते. आता यांची वाढ झाल्यामुळं काय होते, तुम्हाला आत्ताच सांगितलं, की सर्व पोषक तत्व हे खाऊन टाकतात. याचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी होऊन जाते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर या ठिकाणी पावसाळा सुरू होण्यापूर्वी डिवॉर्मिंग केली, तर याचा फायदा कोंबड्यांना आणि पिल्लांना कसा होऊ शकतो तुम्ही समजून घ्या. जर पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपण कोंबड्यांची आणि पिल्लांची डिवॉर्मिंग समजा केली, तर याच्यामुळं काय होतंय, की या कृमीचा, पट्टकृमीचा, जंताचा नायनाट होतो आणि याच्यामुळं काय होत असते, की जेवढं काही कोंबडी आणि पिल्लांनी खाद्य खाल्ले, ते सगळं त्या ठिकाणी पोषक तत्वात जेव्हा रूपांतरित होते, तेव्हा या पोषक तत्वाचा 1 ना 1% उपयोग त्यांना होऊन जातो. त्याचं रूपांतरण प्रथम ऊर्जेत होते व त्यानंतर त्याचं रूपांतरण हे कोंबड्यांच्या व पिल्लांच्या वाढीमध्ये, त्याचबरोबर कोंबड्यांच्या व पिल्लांच्या असणाऱ्या शायनिंग दिसण्यामध्ये व त्याचबरोबर कोंबडीच्या अंडे उत्पादनामध्ये दिसून येते. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबडीची व पिल्लांची डिवॉर्मिंग केली, तर आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात? तर आपल्याला खालीलप्रमाणे हे फायदे होऊ शकतात. नंबर 1, आपली कोंबडी आणि आपली पिल्लं यांची ग्रोथ जबरदस्त होते. नंबर 2, आपली कोंबडी आणि आपली पिल्लं यांचं वजन आपल्याला जवळपास 50% वाढताना दिसून येतंय. नंबर 3, आपली कोंबडी आणि आपली पिल्लं जी आहेत त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. याच्यामुळे सहजासहजी ते कोणत्याही आजाराला या ठिकाणी बळी पडत नाही. चौथी गोष्ट, आपली कोंबडी आणि आपली कोंबडीची पिल्लं दिसायला फार सुंदर दिसतात, शायनिंग दिसतात, म्हणजे त्यांचा मार्केट व्हॅल्यू त्या ठिकाणी वाढून जातो. आणि 5वा आणि शेवटचा फायदा, की आपली जी कोंबडी असते तिच्या अंडे उत्पादनामध्ये तब्बल 30 ते 35% वाढ ही आढळून येते. तर एवढे सारे फायदे या ठिकाणी होतात. शिवाय कोंबडीचा व पिल्लाचा जीव वाचतो हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा. मग अशा परिस्थितीमध्ये कोंबडीला व पिल्लाला डिवॉर्मिंग आपण कधी करायला पाहिजे? पावसाळा सुरू होण्यापूर्वी डिवॉर्मिंग करायची असेल तर आपल्याला तारीख लक्षात ठेवावी लागेल, की 1 ते 15 जूनच्या दरम्यान म्हणजे सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी डिवॉर्मिंग ही करून घ्यायलाच हवी. जर आपल्याच्यानं 1 ते 15 जूनपर्यंत डिवॉर्मिंग करून घेणं शक्य नाही झालं, तर आपण 15 ते 30 जूनच्या दरम्यान सुद्धा डिवॉर्मिंग करू शकतात. पण आपण जर 1 ते 15 जूनच्या दरम्यान डिवॉर्मिंग केली, तर याचा खूप जास्त फायदा या ठिकाणी होऊ शकतो. पण नसल्यापेक्षा बरं म्हणून डिवॉर्मिंग न करण्यापेक्षा 15 ते 30 जूनला डिवॉर्मिंग केलेली कधीही आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आता डिवॉर्मिंग करण्यापूर्वी आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. डिवॉर्मिंग जेव्हा आपण करू त्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी आपल्याला ब्रोटॉन लिव्हर टॉनिकचा वापर करायचा आहे. याचं प्रमाण आपण जर बघितलं तर 1 ते 4 महिन्याच्या पिल्लांसाठी 1 लिटरला 2 ml आणि 4 महिन्याच्या वरच्या कोंबडीसाठी व कोंबड्यासाठी 1 लिटरला 3 ml. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की ज्या दिवशी आपण डिवॉर्मिंग करत आहोत, तर टाईम लक्षात ठेवा सकाळी 7 ते 10च्या दरम्यान करायची आहे आणि डिवॉर्मिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की आपल्या कोंबडीला व पिल्लाला अजिबात काहीही खायला द्यायचं नाही. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की जेव्हा आपली डिवॉर्मिंग ही 10 वाजता कंप्लीट होईल, त्याच्यानंतर अर्धा तास गॅप घ्यायचा आहे. तिथं पाणी पण द्यायचं नाही, खाद्य पण द्यायचं नाही. मग 10:30 नंतर आपण आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना जे खाद्य द्यायचे ते देऊ शकतो आणि पाणीसुद्धा नॉर्मल ठेवलं तरी काही हरकत नाही. तर यापैकी कोणतीही प्लीज चूक आपण करू नका. म्हणजे हे सगळं अशा पद्धतीनंच करा. आता याचं प्रमाण किती आहे? प्रमाण लक्षात घ्या. जर आपल्याला 2 ते 4 महिन्याच्या पिल्लांना कारण 2 महिन्याच्या खालच्या पिल्लांची डिवॉर्मिंगची काही गरज नाही आहे. तर 2 ते 4 महिन्याच्या पिल्लांची डिवॉर्मिंग करत असाल तर त्याचं प्रमाण आहे 1 लिटरला 10 ml घ्यायचं आहे अल्गोमोर नावाचं औषध आणि जर 4 महिन्याच्या वरची कोंबडी किंवा कोंबड्या असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला 1 लिटरला या ठिकाणी 20 ml हे प्रमाण घ्यायचं आहे. लक्षात घ्या औषधाचं नाव अल्गोमोर आहे. आणि हा डोस झाला की लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा ब्रोटॉन लिव्हर टॉनिक घ्या. म्हणजे आपल्याच्यानं डोस जर कमी अधिक झाला तर याचा लिव्हरवरती कसल्याही प्रकारचा परिणाम होता कामा नये. मग आता ही डिवॉर्मिंग आपण अशा पद्धतीनं केली समजा. तर मग ही डिवॉर्मिंग योग्य पद्धतीनं आपली फॉलो झाली आहे. मग तिथून पुढे डिवॉर्मिंग कधी करायची? तर लक्षात घ्या प्रत्येक सीझन चेंज होण्यापूर्वी जर आपण डिवॉर्मिंग करून घेतली,
तर सीझनमध्ये कोंबड्यांवरती व पिल्लांवरती जे आजार येण्याची शक्यता आहे ती बऱ्यापैकी आपण कमी करू शकतो. त्यामुळं आपण प्रत्येक सीझनच्या अगोदर ज्या पद्धतीनं R2B करतो त्याच पद्धतीनं R2B करण्यापूर्वी जर 8 दिवस अगोदर डिवॉर्मिंग केलं तर आपल्याला खूप फायदा या ठिकाणी होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी कोंबड्यांची व पिल्लांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी डिवॉर्मिंग करून घ्यायला हवी. आपल्या मनात जर काही आणखीन प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. यथोचित माहिती देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाची उत्तरंसुद्धा देत राहील. आता बरेचसे कुक्कुटपालक बांधव आहेत की जे म्हणत आहेत की सर आम्हाला तुमचं मार्गदर्शन हवं आहे. तर बघा, तुम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंगची संकल्पना आणली आहे. ज्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे आपल्याला केलं जाते, दिलं जाते आणि या मार्गदर्शनामुळे आज लाखोचा निव्वळ नफा हे शेकडो कुक्कुटपालक बांधव कमावत आहेत. तर ही ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते तर लक्षात घ्या, ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. यात पहिल्यांदा एक लेक्चर असते, मग वेदर बुलेटिन किंवा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा परिणाम होणार व त्यापासून त्यांचा कशा पद्धतीनं आपण बचाव करायला हवा. सरते शेवटी सेगमेंट नंबर 3 मध्ये प्रश्न उत्तरं असतात. जेवढी काही प्रश्न आठवड्याभरात निर्माण झाली असतील त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हास दिली जातात. जर काही प्रश्न इतर दिवशी उपस्थित झाली तर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही लखन सरांना कॉल करून प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकतात. यासाठी संपर्क साधू शकतात आपण 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. आता रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ज्यांना रजिस्ट्रेशन करायचे त्यांनी काय प्रोसेस या ठिकाणी अवलंबली पाहिजे. ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी एक काम करायचे, 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करायचा आहे. आपण कॉल केला की लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की लखन सर म्हणतील व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या क्रमांकावरती आपण सर्वजण आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढं तुम्ही पाठवून द्या. एवढं पाठवून दिल्यानंतर मग काय, लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे तो व्हॉट्सअपला पाठवतील. माझा फोनपे गुगल पे नंबर आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460. बस या फोनपे गुगल पे नंबरवरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. एवढं केलं तर अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी परिपूर्ण. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपण जॉईन झाले तर आपल्याला मुख्य 4 फायदे होणार. नंबर 1, आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% पर्यंत कमी होणार. नंबर 2, आपल्या कोंबड्यांवरती व पिल्लांवरती आजार येण्याचं प्रमाण 80% कमी होणार, कारण लसीकरण कधी व कसं करायचं हे आम्ही सांगतो. आणि लसीकरण करून सुद्धा कोणता आजार आला तर तात्काळ काय इलाज करायचं हे सुद्धा आपल्याला समजावून सांगतो, ज्यामुळे मृत्यूदर कमी होतो. त्यानंतर तिसरा फायदा की शेड कशा पद्धतीने निर्माण करायचं याबद्दल सखोल माहिती दिली जाते, ज्यामुळे आपली पैशाची, वेळेची, जागेची आणि मेहनतीची बचत होते. आणि चौथा म्हणजे शेवटचा फायदा की आपली कोंबडी, आपला कोंबडा, आपल्यापाशी असणारी अंडी आणि पिल्ले या सर्वांची विक्री कधी, कुठे, कशी करावी याबद्दलही सखोल मार्गदर्शन हे केलं व दिलं जाते, ज्यामुळं आपल्या विक्रीचं टेन्शन हे दूर होते. अशा पद्धतीने आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे 4 महत्त्वाचे फायदे जे आहेत ते होऊन जातात, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण. खऱ्या अर्थानं जर आपल्याला कुक्कुटपालनाचा व्यवसाय निवडून व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. यासाठी एकदा कॉल करा 84 21 82 62 62 या लखन सरांच्या मोबाईल नंबरवरती. त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. हा व्हॉट्सअप ग्रुप मोफत आहे, याला आपण मोफत जॉईन होऊ शकतात. या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो हा पाठवून द्या. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की आपल्याला पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांची व पिल्लांची डिवॉर्मिंग करणं का गरजेचं आहे. आपण सर्वांनी जर पावसाळा सुरू होण्यापूर्वी डिवॉर्मिंग केली तर पावसाळ्यात आपल्या कोंबड्यांना याचा कशा पद्धतीने होऊ शकतो फायदा. तरी देखील आपल्या मनात काही संभ्रम, प्रश्न, अडचणी असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत राहील. जर व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही जरूर ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या वेळेत मनापासून आपला मित्र उद्याला व्यक्त करतो. सर्वांचे खूप खूप आभार.